या व्यतिरिक्त काही स्वभावाचे पैलू की ज्याच्यामध्ये एखाद्या विषयाचा खोलवर जाऊन विचार करण्याची वृत्ती विद्यार्थ्याची बनली आहे का, किंवा आतापर्यंत तो जो ज्या प्रकारचा अभ्यास त्यांनी केलेला आहे त्या अभ्यासातून तो विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास करू शकतो का, अशी ज्याला तात्विक वैचारिक कल किंवा नॉलेज ओरिएंटेशन म्हणतात, ते नॉलेज ओरिएंटेशन आपलं किती आहे हे तपासलं जातं. व्यवहार ज्ञानामध्ये आपण कुठे आहोत किंवा व्यवहारिक दृष्टिकोन आपला आहे का नाही हे तपासलं जातं. सौंदर्य दृष्टी किंवा कलात्मक अप्रोच आपला ब्रेनचा आणि आपल्या स्वभावाचा आहे का ते तपासलं जातं. माणसांसाठी किंवा समाजासाठी काम करण्याची वृत्ती आहे का, आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाचं की आपला स्वभाव जिद्दी आणि महत्वाकांक्षी आहे का. कारण यशस्वी करिअरमध्ये नुसतं हुशार असून उपयोग नाही, तर आपल्याला तेवढ्या प्रकारचं यश संपादन करायचंय यासाठी लागणारी महत्वाकांक्षा आपली किती आहे, जिद्द किती आहे हे पण महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या ऍप्टिट्यूड टेस्ट मधून ॲबिलिटीज आणि स्वभावाची ओरिएंटेशन्स अशा एकूण 13 ते 14 कॅपॅसिटीज तपासल्या जातात की ज्या कॅपॅसिटीच्या माध्यमातून 16 वेगवेगळ्या करिअर पैकी 8 करिअर आपण अशी निवडू शकतो की ज्या करिअरमध्ये आपला स्वभाव आणि आपला ब्रेन हे दोन्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.